इयत्ता 9वी विषय मराठी पाठ क्रमांक 13 थोडं आभार निमन करूया। लेखिका मंगला गोडबोले यांचा जन्म 1949 रोजी झाला। त्या प्रसिद्ध लेखिका अशी घर अशी माणसं, कुंपण आणि आकाश, सहवास हा सुखाचा, आळवावरचे थेंब, सोबत, भलं बुरं, आरंभ इत्यादी लघुकथा संग्रह त्यांच्या प्रसिद्ध आहेत। कोंदण ही कादंबरी, नीरू आणि नेहा हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे। या पाठामध्ये त्यांनी वरकरणी गमतीदार मात्र अंतर्यामी विचार करायला लावणारा हा लेख लिहिलेला आहे। कोणत्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा तिथे विनोद निर्माण कशा प्रकारे होतो यावर लेखिकेने प्रस्तुत पाठातून प्रकाश टाकला आहे। प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेखसंग्रहातून घेतलेला आहे। या पाठातला पहिला परिच्छेद आपण पाहूया। गोऱ्या साहेबांच्या आणि त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली। ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात, ती माणसं कशी थँक्यू प्लीजचा जप करतात, त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारासारखे धसमुसळे नसतात, साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात, यासारखे गुण नेहमी गायले गेले। त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं। तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू, त्याला थँक्यू दिलेस का आपण, तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच, अशी वाक्ये हौसेने बोलण्याचा तो काळ होता। पण ते कुणी कुणाचे कितीदा मानावेत याला काही सुमार अति झाल्याने, अस्थानी झाल्याने, कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात। हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही। रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात। नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा थँक्यू थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात। हातावर चॉकलेट ठेवून थँक्यू पापा घेतला, थँक्यू, उंचावरून जिथं त्याचा हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिली, थँक्यू। तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासून तसं शिकवलेलं होतं। आभार न मानण्याचा मॅनरेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता। सर्व नात्यांना, सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्डं आताही मिळत आहेत। पुढे ते आणखी वाढतील। जन्मल्या जन्मल्या आईबाबांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही। लवकरच तसं असल्यास आश्चर्य वाटायला नको। तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच। विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तर आभाराचा मारा होई। गाणं कळवलंत म्हणून आभार, हवं ते गाणं ऐकवलंत म्हणून आभार, पत्राची दखल घेतली म्हणून आभार, आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार, अशी चैन ते करत सध्याच्या चॅनेलवाल्यांनी त्यांना चारी मुंड्या चित केलेलं आढळतं। अनेकदा मनात येतं की या सर्व चॅनेलवाल्यांनी एक मार्ग काढावा। रोज सकाळी प्रत्येक चॅनेलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टीबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत, किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला तरी ठराविक वेळेनंतर एक आभाराची तरटीप फिरवत राहावी। जसे आजच्या दिवसभरात किंवा अमुक सत्रामध्ये ज्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचे आभार, त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद। आजच्या दिवसभरात ज्यांनी सूत्रसंचलन केलं त्या सगळ्या सूत्रसंचालकांचे आभार, त्यांना नटवणाऱ्यांचे आभार, नटल्यामुळे ते सुंदरच दिसत होते असं मानणाऱ्यांचे आभार। आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी नृत्य केलं, गाणी म्हटली, वाद्ये वाजवली, त्यांचे शतशः आभार। आजच्या दिवसभरात ज्यांनी आपापल्या रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान 30 सेकंद आमचा चॅनेल पाहिला
त्यांना कोटी कोटी प्रणाम। आजच्या दिवसभरात ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत। त्यांच्या दुखऱ्या मानाचे शतशः आभार। आज दिवसभर वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळाचे आभार। आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरून विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन पैठण्या, हिऱ्यांचे हार, घड्याळ, मिक्सर, शूटिंग, मोटारी, विमाने, सॅटेलाईट, ताजमहाल, कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिसं जिंकणाऱ्या दर्शकाचं मनपूर्वक आभार। ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार, हारणाऱ्यांचे आभार, बघून जाणाऱ्यांचे आभार इत्यादी इत्यादी। साक्षात पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते। आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो। आभारालाही त्याचे हे निरीक्षण बहुअंशी लागू पडतं। मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखावगिरीच्या पक्षातली नाही। भावना दडवून ठेवाव्यात, अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात, त्या मुखर करण्याची गरज नाही। शब्दबंबाळपणा, प्रदर्शन अजिबात नको। असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो। आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणींनी मदत केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धक्का मिळतो। जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकी मिळते। तेव्हाच उभयपक्षी जीव शांत होतात। नाहीतर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली तरी वास्तवात उलटच होतं असतं। खूप जवळच्या गहिऱ्या नात्यातील शब्दाने आभार मानताना उभयपक्षी अवघडलेला येतो गहिरेपणा। उन्हाहूनही नसते औपचारिकता आल्यासारखी वाटते। यात नव्याने काय सांगायचं हे सांगायला विशिष्ट दिवसच हवा का, किंवा हे तर सर्वथा माझ्या मनामध्ये असतंच की असं वाटून शब्दातील ताकद निघून जाते। मग एखादा स्पर्श, एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो। ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरचा हात घट्ट धरतो। परीक्षेत भला मोठा पराक्रम गाजून आलेल्या गुणवंत विद्यार्थी गुरूंच्या पाया पडतो तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपडल्यासारखे करतात, तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात। फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं, या मानाने त्या मनाला दिलेली पोचपावती असते। आयुष्यात बऱ्याच गोष्टी या संयुक्त व्यवहारातून होत असतात। लेखक आणि प्रकाशक, गायक, वादक, कलाकार, रसिक, दिग्दर्शक आणि नट मंडळी ही जोडीनेच कामे करत असतात। व्यापाराचं, अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्का असेल तर हा व्यवहाराचा भाग झाला। अंतिम उत्पादन, कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावावी लागते। तो अलिखित नियम असतो। सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते। आमचा सिनेमा, आपलं पुस्तक, आमचं नाटक असे शब्दप्रयोग ते सर्रास करत असतात। तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाचं आभार मानणं याची फारशी गरज नाही। लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचे याहून चांगले हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल, आपली निष्ठा कृतीत सिद्ध करेल। दोघेही एकमेकाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करतील। पण हे सगळं कधी पुढचं काम करायचं असेल तर आभार मानणं, उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांनी ती चैन का करू नये? तशा चैनीचे 2-3 आविष्कारही मला बघायला मिळालेले आहेत। अतिपरिचयात अवयंजना म्हणतात तशी ती या आभार, धन्यवाद, अभिनंदन, शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसे ते वापरताना गल्लत करतात। गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढं एक खरं। एका लग्नाच्या स्वागत समारंभाला गेले होते तर स्टेजवरच्या नवरदेवाला खालून येणारा मित्र गदागदा हलवून म्हणाला, थँक्यू फॉर मॅरिंग, लग्न केल्याबद्दल मनपूर्वक आभार। अशा वेळी फार वाटतं भारनियमन खूप झालं, त्याविषयी खूप लिहून बोलून झालं, आता थोडं भारनियमन करूया लागूया। त्या शब्दामधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपेपर्यंत ते ताणायला नकोत। अति ताणल्याने मन शुष्क व्हायला नको, सगळं घाईघाईनं संपवायला नको।
नाही म्हणायला. त्यातल्या त्यात आभाराची काटकसर आपण कुठे करतो तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा. कारण का तर आपण वट्ट पैसे मोजले असतात, मग वरती आभार मानायची गरज काय. डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट्स हे आपल्या मते दाबून फिया घेतात, तेव्हा त्यांनी कामं केलं तर विशेष काय झालं असं आपल्याला वाटत असतं. आजच्या काळात हे कमालीचं गैर आहे. मोबदला घेणारा मनुष्य तरी इमानानं काम करेल याची आज काही हमी आहे. शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटात हवा तोच म्हणजे खरा तर नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू, सुरी, कात्री खुणेसाठी आपल्या पोटात मागे ठेवली. नाहीतर त्याचे आठवणीने आभार मानायला नको. प्लंबर, इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळीच घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं काम करताना नवीन काम निर्माण करून ठेवलं नाही तर त्याबद्दल त्यांची आरती ओळायला नको. इस्त्रीवाल्याने दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको. बँकेमध्ये आपल्याच कष्टाच्या पैशातलं 100 नोटाचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर 100 नोटा पुरवणाऱ्या कारकुनाचं तर कृतज्ञपूर्वक चौकात चौकात पुतळे उभारावेत असं मला वाटतं. नाहीतर आपण ती नोटाची गड्डी मोजायला त्रासणार. नेमके आपण 87, 88 किंवा 91, 92वर आलो की आपल्या हातावर माशी बसणार, नाहीतर कानात खास सुटणार. शेवटी आपल्या 99 किंवा 101 नोटा होतात. आपल्याचं मानून पुन्हा एकी एक दुखी एक सुरू करणार. एवढे पैसे मोजण्याचे कष्ट वाचवणाऱ्या त्या अशरफ जीवाला साधी आभाराची पावती नसावी. खऱ्याची दुनिया नाही हेच खरं आहे. कोणी एकेकाळी माझ्या एका अपत्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती. अपत्य छोटं, शस्त्रक्रिया छोटी, पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असूच शकत नाही. तसंच माझं झालं तर 15 मिनिटाच्या शस्त्रक्रियेवर 15 दिवस आईस्क्रीमचा उतारा होता. आल्या गेलेल्या सर्वांना आईस्क्रीम, बिचाऱ्या डॉक्टरचे निदान आभार तरी मानूया असा उदात्त विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून खुशाली कळवायला फोन केला. ते दवाखान्यात नव्हते. मी निरोप ठेवला. रात्री खूप उशिरा त्यांचा फोन आला. फोन का केला? सगळं ठीक आहे ना? ताप बीप नाही ना आला पेशंटला? काही प्रॉब्लेम वाटतोय का? मी लगेच यायला हवंच का? ते बोलताना थांबेनाच. जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं, तसं काही नाही हो डॉक्टर. उलट आम्ही सगळे इतका एन्जॉय करतोय ना त्याच्या टॉन्सिल्स, सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत. अहो नो, एवढ्यासाठी फोन कशाला करायचा? मी केवढा हादरलो होतो. पुन्हा असे फोन करत जाऊ नका हो. आम्हाला सवय नसते. नुसतं टेन्शन येतं. ते खूप खरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही, दया आली. अशी ना तशी आभाराच्या बाबतीत परी तू जागा चुकलासी हीच आपली गत आहे म्हणायची. आता थोडं आभार निमन करूया. काही सुधारणा करता आली तर बघूया.